हॅलो फ्रेंड्स, आज आपण डिस्कस करणार आहोत नॉलेज ऑफ फिजिशियन. आपण ॲपोरिझम नंबर 1मध्ये बघितलं की मिशन ऑफ फिजिशियन म्हणजे फिजिशियनचं मिशन नेमकी काय आहे, डिसीज क्युअर करणं. बट डिसीज क्युअर करण्यासाठी फिजिशियनकडं कोणत्या प्रकारचे नॉलेज असले पाहिजे ते आज आपण बघणार आहोत ॲपोरिझम नंबर 3 and 4. तर आपण फर्स्ट बघत आहोत ॲपोरिझम नंबर 3. तर फिजिशियनकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे नॉलेज असले पाहिजे ते आपण आता इन शॉर्ट बघून घेऊ अगोदर. नॉलेज ऑफ डिसीज, नॉलेज ऑफ मेडिसिन, नॉलेज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ ड्रग, नॉलेज टू डिसीज नॉलेज, नॉलेज ऑफ चॉईस ऑफ रेमेडी, नॉलेज ऑफ एक्झॅक्ट मोड ऑफ प्रिपरेशन, नॉलेज ऑफ प्रॉपर डोस रिक्वायर, नॉलेज ऑफ प्रॉपर रिपिटेशन ऑफ डोस, नॉलेज ऑफ ऑब्स्टॅकल टू क्युअर. अँड ॲपोरिझम नंबर 4, knowledge of things that derange the health and things that cause of disease and their remove from person in health. फर्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत नॉलेज ऑफ डिसीज. द फिजिशियन इज टू ॲक्वायर द नॉलेज अबाउट डिसीज. अ फिजिशियन शुड क्लिअरली परस्यू what is to be cured in disease, that is to say every individual case of disease. Disease must proceed from general to particular. तर फिजिशियनला प्रत्येक डिसीजबद्दलचं नॉलेज असलं पाहिजे, एक्झॅक्ट डायग्नोसिस करता आलं पाहिजे, त्यांनी प्रत्येक डिसीजचं नॉलेज जाणून घेतलं पाहिजे किंवा प्रत्येक डिसीज हा इंडिव्हिज्युअल बघितला जातो होमिओपॅथीमध्ये हेही लक्षात घेतलं पाहिजे. तसेच या डिसीजमधील कोणते सिम्पटम रिमूव्ह केले किंवा हा डिसीज कसा बॉडीमध्ये प्रोसीड झालेला आहे, जनरल टू पर्टिक्युलर की पर्टिक्युलर टू जनरल, हेही लक्षात घेऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट दिली पाहिजे. तर डिसीज हा पूर्णपणे क्युअर होतो. बिकॉज आपण जर बघितलं तर प्रत्येक डिसीजचे कॉजही वेगळे असतात, सिम्पटमही वेगळे असतात आणि आपल्या होमिओपॅथीमध्ये प्रत्येक डिसीज हा इंडिव्हिज्युअल बघितला जातो, प्रत्येक पेशंट हा इंडिव्हिज्युअल ट्रीट केला जातो. त्यामुळे आपल्याला डिसीजबद्दलचं पूर्णपणे नॉलेज माहीत असलं पाहिजे, कारण बऱ्यापैकी डिसीज हे इमोशनल इलनेस किंवा मेंटल कॉजमुळं बॉडीमध्ये स्प्रेड होतात किंवा तयार होतात, हे आपल्याला सर्व माहीत पाहिजे. कारण फॉर एक्झाम्पल हायपरटेन्शनचं पेशंट आहे किंवा मायोकार्डियल इन्फेक्शनचं पेशंट आहे. तर मायोकार्डियल इन्फेक्शनचं पेशंटचा एक्झॅक्ट कॉज काय आहे, नॉट ओन्ली स्मोकिंग, लॉस ऑफ एक्सरसाइज, स्मोकिंग, फॅटी फूड एक्सेट्रा, असे अनेक कॉज एकमेकात गुंतलेले आहेत. तर हे असं आपण प्रत्येक वेगवेगळ्या डिसीजचं जाणून घेतलं पाहिजे. त्यामध्ये 2 हेडिंग आहेत नॉलेज ऑफ डिसीजमध्ये, नॉलेज ऑफ डिसीज इन जनरल आणि नॉलेज ऑफ डिसीज इन पर्टिक्युलर. जनरल डिसीजही आपल्याला माहीत पाहिजे, पर्टिक्युलर डिसीजचंही नॉलेज आपल्याकडं असलं पाहिजे. जनरल डिसीज म्हणजे मेंटल इलनेस, माइंडचे डिसीज, अँड पर्टिक्युलर म्हणजे पर्टिक्युलर ऑर्गन्सशी रिलेटेड डिसीज, हे सर्व आपल्याला माहीत पाहिजेत. सेकंड पॉईंट आपण बघणार आहोत नॉलेज ऑफ मेडिसिन. द मेडिसिन इज अन इसेन्शियल इन्स्ट्रुमेंट टू क्युअर द डिसीज, सो क्युरेटिव्ह पॉवर ऑफ मेडिसिन मस्ट बी नोन, ड्रग प्रूव्हिंग मस्ट बी इम्पॉर्टंट, इच मेडिसिन प्रोसीड अल्टरनेशन इन द हेल्थ ऑफ ह्युमन बिईंग इन पिक्युलर. तर आपल्याला मेडिसिनचं पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे, कारण मेडिसिन ही एक आपली इन्स्ट्रुमेंट आहे डिसीज क्युअर करण्याची. मेडिसिनचा पॉवर आपल्याला माहीत पाहिजे, एक्झॅक्ट पॉवर काय आहे मेडिसिनचा, म्हणजे ॲक्यूट डिसीजमध्ये किती पॉवर, किती पोटेन्सी द्यायची, क्रोनिक डिसीजमध्ये किती पोटेन्सी द्यायची, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कोणती मेडिसिन किती प्रमाणात ॲक्ट करते, कोणत्या कोणत्या ऑर्गनवर ॲक्ट करते, हेही आपल्याला माहीत पाहिजे. आणि प्रत्येक मेडिसिनचं आपल्याला ड्रग प्रूव्हिंग माहीत पाहिजे. ती मेडिसिन चाइल्डवर कसे ॲक्ट करते, एखाद्या यंग पेशंटवर कसे ॲक्ट करते, ओल्ड पेशंटवर कसे ॲक्ट करते, हेही आपल्याला माहीत पाहिजे. ड्रग प्रूव्हिंग म्हणजे प्रत्येक लेडीजवर, जेंट्सवर तिचा प्रूव्हिंग झालेलं असलं पाहिजे, हे सर्व आपल्याला माहीत पाहिजे. इच मेडिसिन प्रोसीड अल्टरनेशन इन हेल्थ ऑफ ह्युमन बीइंग इन पिक्युलर. प्रत्येक मेडिसिन ही एनी सेक्स, एनी एज, प्रत्येक याच्यावर प्रूव्हिंग झालेली असली पाहिजे, तिच्याबद्दलचं आपल्याला सर्व प्रकारचं नॉलेज असलं पाहिजे. देन नंतर आपण डिस्कस करणार आहोत नॉलेज ऑफ ॲप्लिकेशन नॉलेज ऑफ ॲप्लिकेशन ऑफ ड्रग नॉलेज टू डिसीज नॉलेज. यासाठी सर्वप्रथम आपल्याला नॉलेज ऑफ डिसीज अँड नॉलेज ऑफ मेडिसिन हे माहीत असलं पाहिजे.
तसेच होमिओपॅथिक लॉ ऑफ क्युअरही आपल्याला माहीत असला पाहिजे. सिमिलियस क्युरेंचेस म्हणजेच काट्याने काटा काढणे हे लक्षात घेऊन एक्झॅक्ट सिमिलर रेमेडी आपल्याला सिलेक्ट करता आली पाहिजे. त्याचबरोबर पोसोलॉजीही माहीत पाहिजे. ॲक्यूट क्रॉनिक डिसीजमध्ये कोणती पोटेन्सी दिली जाते, तसेच पेशंटची ससेप्टिबिलिटी किंवा इम्युनिटी पॉवर बघून होमिओपॅथिक मेडिसिन प्रिस्क्राईब केली जाते ही फिजिशियनला माहीत असले पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आहे नॉलेज ऑफ चॉईस ऑफ रेमेडी. फिजिशियनला एक्झॅक्ट सिमिलर रेमेडी सिलेक्ट करता आली पाहिजे. त्यासाठी नॉलेज ऑफ मटेरिया मेडिका, इव्हॅल्युशन हेही नॉलेज फिजिशियनकडे असले पाहिजे. बिकॉज ओन्ली सिम्पटमचं नॉलेज असणं उपयोग नाही, कारण कितीही रेपर्टायझेशन केलं तरी फिजिशियनला फायनली मटेरिया मेडिकाचं बुक ओपन करून बघावंच लागतं. त्यामुळे आपल्याला मटेरिया मेडिकाचं पूर्णपणे नॉलेज असलं पाहिजे आणि एक्झॅक्ट सिमिलर रेमेडी चॉईस करता आली पाहिजे, जेणेकरून डिसीज पूर्णपणे क्युअर होईल. नेक्स्ट पॉईंट आहे नॉलेज ऑफ एक्झॅक्ट मोड ऑफ प्रिपरेशन ऑफ मेडिसिन. फिजिशियनचं एवढंच काम नाही की केस टेकिंग घेऊन मेडिसिन प्रिस्क्राईब करणं आणि डिसीज क्युअर करणं, तर फिजिशियनला मेडिसिनही प्रिपेअर करता आली पाहिजेत. म्हणजे फिजिशियनला ट्रॅच्युरेशन आणि सकशनचंही नॉलेज असलं पाहिजे. होमिओपॅथिक मेडिसिन ही ट्रॅच्युरेशन आणि सकशन या मेथडद्वारे प्रिपेअर केली जाते हे फिजिशियनला माहीत असले पाहिजे. तसेच त्या मेथडची प्रोसेस कशी आहे हेही फिजिशियनला माहीत असलं पाहिजे, कारण ट्रॅच्युरेशन हे पावडर फॉर्ममध्ये केले जाते आणि सक्शन हे लिक्विड फॉर्ममध्ये असते हे फिजिशियनला माहीत असले पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत नॉलेज ऑफ प्रॉपर डोस रिक्वायर. द क्वेश्चन ऑफ डोस इज इक्वली इम्पॉर्टंट फॉर रॅपिड अँड जेंटल क्युअर. फक्त होमिओपॅथिक रेमेडी सिलेक्ट करणं किंवा सिमिलर रेमेडी सिलेक्ट करणं हेच फिजिशियनचं काम नाही, तर एक्झॅक्ट डोसही प्रिपेअर करता आला पाहिजे किंवा दिला पाहिजे, तरच डिसीज पूर्णपणे क्युअर होईल. बिकॉज द मेडिसिन इज अ डिफरंट पोटेन्सी क्वांटिटी प्रोड्यूस डिफरंट इफेक्ट. लार्ज डोस दिला तर पेशंटची अननेसेसरी सफरिंग होईल किंवा होमिओपॅथिक ॲग्रेवेशन म्हटलं जातं तसंही होईल. तसेच न्यू सिम्पटमही प्रोड्यूस होतील. दे स्मॉल डोसचा तर इफेक्टच होणार नाही. त्यामुळे एक्झॅक्ट प्रॉपर डोस हा डिसीज कंडिशननुसार आपल्याला सिलेक्ट करता आला पाहिजे. फक्त सिमिलर रेमेडी सिलेक्ट करून डिसीज क्युअर होतो असं नाही, तर प्रॉपर डोसही आपल्याला सिलेक्ट करता आला. प्रॉपर डोस हा कोणत्या बेसिसवर डिपेंड असतो? ससेप्टिबिलिटी ऑफ पेशंट, सेट ऑफ डिसीज, नेचर ऑफ इंटेन्सिटी ऑफ डिसीज, प्रिसियस ट्रीटमेंट ऑफ डिसीज हे सर्व पॉईंट गृहीत धरून आपण प्रॉपर डोस हा सिलेक्ट केला पाहिजे आणि पेशंटला प्रिस्क्राईब केला पाहिजे, तरच डिसीज हा पूर्णपणे क्युअर होईल. हे सर्व नॉलेज फिजिशियनकडे असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत नॉलेज ऑफ प्रॉपर रिपिटेशन ऑफ डोस. फक्त डोस प्रिपेअर करणे किंवा सिमिलर रेमेडी सिलेक्ट करणे एवढंच नाही, तर पेशंट फॉलोअपला आल्यावर एक्झॅक्ट रेमेडी रिपीट करता आली पाहिजे. हेही नॉलेज फिजिशियनकडे असले पाहिजे, कारण डिसीज शॉर्ट ॲक्टिंग आहे की डीप ॲक्टिंग आहे हेही नॉलेज फिजिशियनकडे असले पाहिजे. डिसीजचं नेचर किंवा डिसीज कसा सेट झालेला आहे, त्याची रिॲक्शन काय आहे ही फॉलोअपला आपण व्यवस्थितपणे स्टडी करून प्रॉपर डोस हा रिपीट केला पाहिजे. हे सर्व नॉलेज फिजिशियनकडे असलं पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट आहे नॉलेज ऑफ ऑब्स्टॅकल टू क्युअर देअर रिमूव्हल. द फिजिशियनला एक्साइटिंग कॉज, मेंटेनिंग कॉजचं नॉलेज असलं पाहिजे किंवा जे एक्झॅक्ट सिमिलर रेमेडी सिलेक्ट करूनही डिसीज क्युअर होत नाही आहे, तो का होत नाही हेही जाणून घेतलं पाहिजे. त्याचे वेगवेगळे कॉज कोणते, नेमकी कोणती गोष्ट ऑब्स्टॅक होती आहे, कोणती गोष्ट डिसीज क्युअर करण्यासाठी बाधा आणते हे लक्षात घेऊन ऑब्स्टॅकल टू क्युअर केलं पाहिजे. नेमकी कोणते सिम्पटम रिमूव्ह केले पाहिजे, हायजीन, सॅनिटेशन, न्यूट्रिशन याचंही नॉलेज पेशंटला दिलं पाहिजे, याबद्दलही ॲडवाईस दिली पाहिजे. हे नॉलेज फिजिशियनकडे असले पाहिजे. हे सर्व इम्पॉर्टंट आहे इन डिसीज क्युअर करण्यासाठी. तसेच मायाझमॅटिक कॉजही फिजिशियनला माहीत पाहिजे. मायाझम म्हणजे नेमकी कोणते, सोरा, सिफिलिस, सायकोसिस याचं पूर्णपणे नॉलेज फिजिशियनकडे असलं पाहिजे. त्या नॉलेजनुसार
अँटीमायझमॅटिक ट्रीटमेंट पेशंटला देऊन डिसीज पूर्णपणे क्युअर करता आला पाहिजे. तसेच नेक्स्ट पॅथॉलॉजिकल कॉज. फिजिशियनला पॅथॉलॉजिकल कॉज माहीत पाहिजे. एक्झॅक्ट डिसीजचा कॉज काय आहे हे माहीत पाहिजे. रिव्हर्सिबल पॅथॉलॉजिकल कॉज, इरिव्हर्सिबल पॅथॉलॉजिकल कॉज याचीही फिजिशियनला नॉलेज असले पाहिजे, तरच पूर्णपणे डिसीज क्युअर होऊ शकतो. अशा प्रकारचे हे एक्साइटिंग मेंटेनिंग कॉज, तसेच मायझमॅटिक कॉज, पॅथॉलॉजिकल कॉज हे फिजिशियनला माहीत असले पाहिजे. हेच ऑब्स्टॅक करतात डिसीज इन क्युअर करण्यासाठी. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहोत ॲफोरिझम नंबर 4. त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे नॉलेज ऑफ थिंग दॅट डिरेंज द हेल्थ. फिजिशियनला हाही विचार करता आला पाहिजे की डिसीज कशी प्रोड्यूस झाला आहे किंवा हेल्थ कशी डिरेंज झाली पेशंटमध्ये, हेही फिजिशियनला माहीत असले पाहिजे किंवा विचार करता आला पाहिजे ह्या गोष्टीचा. कारण फक्त डिसीज क्युअर करणं हेच फिजिशियनचं काम नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या सोसायटीमध्ये ॲडवाईजही देता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मलेरिया किंवा कोलेरा हा डिसीज कशापासून होतो, यासाठी कोणतं हायजीन मेंटेन ठेवलं पाहिजे, पेशंटला काय ॲडवाईज केली पाहिजे, हे सर्व नॉलेज फिजिशियनकडे असलं पाहिजे. तसेच त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉजचे नॉलेजही आपल्याला माहीत असले पाहिजे, जेणेकरून डिसीज हा कसा तयार झाला आहे पेशंटमध्ये, कोणते कॉज असू शकतात असाही विचार आपल्याला करता आला पाहिजे. देन नेक्स्ट पॉईंट आहे नॉलेज ऑफ थिंग दॅट कॉज ऑफ डिसीज. सुरुवातीलाच आपण एक एक्झाम्पल बघितलं मायोकार्डियल इन्फार्क्शनचं, की कॉज ऑफ मायोकार्डियल इन्फार्क्शन. तर एकच कॉज नसू शकतो, प्रत्येक डिसीजचे वेगवेगळे कॉज असतात आणि प्रत्येक डिसीजला खूप सारे कॉज एकत्र असतात. फॉर एक्झाम्पल मायोकार्डियल इन्फार्क्शनचं बघू. लॉस ऑफ एक्सरसाइज, फॅटी फूड इनटेक, अल्कोहोलिक, एन्झायटी, मेंटल डिसऑर्डर हे सर्व कॉज मायोकार्डियल इन्फार्क्शनचे असे खूप सारे एकत्र कॉज येऊन एक डिसीज रेडी होतो. Importance of knowledge of hygiene, but also the knowledge of miasm to SORA, syphilis, psychosis. If were no miasm, no morbid susceptibility, hence no disease. Miasm which is the fundamental cause of disease. मायाझम हे ट्रू क्रॉनिक डिसीज तयार करतात ह्युमन बॉडीमध्ये, तर आपल्याला मायाझमचं पूर्णपणे नॉलेज असलं. वरील प्रकारचे सर्व नॉलेज होमिओपॅथिक फिजिशियनकडे असले पाहिजे, कारण हे सर्व नॉलेज डिसीज क्युअर करण्यासाठी मदत करते.